हम लोगों का ये है, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना। बिल्कुल हिंदी है, हम वतन है हिंदुस्तान हमारा। क्या बात है। ये सारे के सारे मेरे भाई बहन हैं। दीदी हमें पानी दे के आई, बिस्कुट दे के आई, फिर दोबारा लड़का ने कही भूखी तो नहीं माता जी, हमने नहीं, फिर बिस्कुट दिए, फिर दोबारा बिस्कुट दिए हमें। खूब इनने भैया बहुत कुछ करा। क्या नाम है आपका? मुन्नी देवी। जो भी हमारे मोबाइल चार्ज भी रहे और भाई साहब ने कही सुबह खाना भी देंगे हम, सारी चीज के लिए ये लोग तैयार। ठीक है, और लेटरिन बाथरूम की सारी ठीक है। जो बेचारे बहुत दूर से आए हुए हैं लोग और यहाँ आके किसी तरह से फंस गए हैं, उनको रास्ता नहीं मिल रहा है। जी जी। तो वो सारे लोगों को हम अपनी तरफ से इंसानियत के नाते कुछ न कुछ दे रहे हैं। हालांकि वो चीज जो हम दे रहे हैं वो इनके भूख को और प्यास को नहीं मिटा सकती, फिर भी हमारी एक छोटी सी कोशिश है जी। गंगा जमनी तहजीब है, बिल्कुल, तो इंसान के काम आता है। प्रयागराज मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर स्नानासाठी झुंबड उडालेली असताना झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा बळी गेला। काही क्षणांमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली। महाकुंभात भक्तांसाठी केलेली व्यवस्था उद्ध्वस्त झाली। श्रद्धाळू भुकेनं व्याकुळ झाले। चेंगराचेंगरीत कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली। मृतदेहांचे थर पडले। अनेक भाविक जीव वाचवण्यासाठी धडपडत होते। अनेकांचं कुटुंब विखरलं। जीव गेला तर काहींनी आपल्या प्रियजनांना डोळ्यासमोरच गमावलं। परिसरात मृतदेहांचे ढीग, रडणारी लहान मुले आणि मदतीसाठी आक्रोश करणारे भाविक या भयावह दृश्यानं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं। पण याच वेळी भारतीय एकात्मतेच्या आणि बंधुतेच्या संस्कृतीचं दर्शनही घडलं। संक्रांत संकटाची होती, पण मुस्लिम बांधवांनी माणुसकीची ज्योत तेवती ठेवली। नेमकं काय घडलं होतं, चला पाहूयात। नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात आवाज मराठी। आणि हो, एक महत्त्वाची आठवण, असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राइब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। या महाकुंभ मेळ्यात हिंदू भाविकांची संख्या कोट्यवधीच्या घरात होती। लाखो लोक संगमावर स्नान करण्यासाठी जमले होते, पण नियोजनाच्या अभावामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली। अचानक पसरलेल्या गोंधळात अनेक वृद्ध महिला आणि लहान मुले गर्दीत हरवली। लोकांसाठी पिण्याचं पाणी, अन्न आणि सुरक्षित निवाऱ्याची कमतरता जाणवू लागली। याच संकट काळात मानवतेचा एक अद्वितीय अध्याय लिहिला गेला। प्रशासन अपयशी ठरत असताना मुस्लिम समाजाने शहरातील जॉन्स्टनगंज रोडवर 10 पेक्षा अधिक भागांमध्ये बंधुत्व आणि मानवतेचा एक अनोखा आदर्श प्रस्तुत केला। सुमारे 25 ते 26 हजार भाविकांना उघड्या आकाशाखाली थंडी सहन करावी लागू नये यासाठी त्यांनी आपली घरे, मशिदी, मजार, दर्गा आणि इमाम वाड्यांचे दरवाजे उघडले। प्रयागराज येथील यादगरे हुसेन कॉलेजमध्येही भाविकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली। अनेक मुस्लिम कुटुंबांनी हिंदू भाविकांना आश्रय दिला। काहींनी भुकेने व्याकुळ असलेल्या भाविकांसाठी अन्नाची सोय केली, तर काहींनी लहान मुलांसाठी दूध आणि औषधांचीही व्यवस्था केली। 2 वेळच्या नाश्त्यापासून जेवणापर्यंतच्या सगळ्या सोयी मुस्लिम बांधवांनी आपल्या घरात केल्या। या संकट काळात अनेक उदाहरणे समोर आली जिथे मुस्लिम समाजानं हिंदू भाविकांसाठी मदतीचा हात दिला। इस्लाम धर्मात खिदमत ही अत्यंत महत्त्वाची असते। इस्लाम धर्म मानवता जपण्यास शिकवतो, त्यामुळे आम्ही नेहमी सर्व धर्मियांना आमच्याकडून होईल ती मदत करत असतो, असं मत एका स्थानिक मुस्लिम समाजसेवकानं व्यक्त केलं। काही मुस्लिम युवकांनी रस्त्यावर फिरून चेंगराचेंगरीत अडकलेल्या आणि हरवलेल्या लोकांना मदत केली, त्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवलं। काहींनी सामाजिक संस्थांशी संपर्क साधून अन्न, पाणी आणि औषधांची व्यवस्था केली। मेळ्यातील भाविकांना अंघोळ आणि स्वच्छतागृहाची सुविधाही उपलब्ध करून दिल्या गेल्या। परिसरातील प्रत्येक मुस्लिम कुटुंबानं आपल्याकडून होईल ती मदत करण्याचा प्रयत्न केला। या परिसरातील मुस्लिम बांधवांनी फक्त सुविधाच पुरवल्या नाहीत, तर अनेकांना आपल्या कुटुंबाला शोधण्यातही मदत केली। एका भाविकानं सांगितलं की मी आणि माझं कुटुंब या चेंगराचेंगरीत अडकून पडलो होतो। आम्हाला कुठे जायचं हेही समजत नव्हतं। तेव्हा एका मुस्लिम कुटुंबानं आम्हाला आपल्या घरी नेलं, जेवण दिलं आणि रात्रभर सुरक्षित ठेवलं। या मदतीशिवाय आम्ही जिवंतही राहू शकलो नसतो। मंडळी, या घटनेनं भारतीय संस्कृतीतील बंधुत्वाचा आणि सहिष्णुतेचा खरा अर्थ दाखवून दिलाय। एकीकडे काही समाजकंटक समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे प्रयागराजच्या मुस्लिम समाजानं दाखवलंय की मानवता हाच खरा धर्म आहे। अनेक भाविक मुस्लिम बांधवांनी केलेल्या मदतीनं भारावून गेले आहेत। या संकटानं पुन्हा एकदा सिद्ध केलंय की मानवता
या भावनेपुढे कोणताही धर्म, पंथ किंवा राजकीय मतभेद गौणच ठरतात. भारतीय संस्कृती ही सहिष्णुतेची आणि बंधुत्वाची शिकवण देणारी आहे. महाकुंभाच्या या दुर्घटनेनं व्यवस्थापनाच्या त्रुटी उघड केल्या असल्या तरी त्याच वेळी मानवतेचा नवा दीपस्तंभही प्रज्वलित केलाय. संकटांच्या वेळी माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म ठरतो हे पुन्हा एकदा साऱ्या जगानं पाहिलंय. आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.